खबरदार महाराष्ट्र न्यूज। मी अंजना कृष्णा व्हीएस एसडीपीओ करमाळा। माझी कार्यक्षेत्रामध्ये कुर्डवाडी पोलीस ठाणे मध्ये अंबड गावमध्ये एक घटना झालेली आहे। काल फिर्यादीची घरमध्ये आरोपी महिला आणि एक इसम घेऊन आले आणि कोठे जायचा नाही असे दमदाटी केले आहे। खबरून फिर्यादी 112 ला कॉल केलेले आहे आणि पोलीस स्टेशन घेऊन आल्यानंतर आम्हाला असा सांगितले की त्यांचे नवरा काल रात्रीपासून बेपत्ते आहे। हा अनुषंगाने आम्ही शोध चालू केलेले आहे। पण रात्री संध्याकाळी 6 वाजता फिर्यादीचे नवरा पोलीस स्टेशन घेऊन आले। त्यांच्या सोबत ज्या व्यक्ती फिर्यादीच्या घर जाऊन त्यांना दमदाटी केल्या हा माणूस पण होतो। अपॉन एन्क्वायरी आम्हाला सत्यस्थिती असं आहे की फिर्यादीची नवऱ्याला फोनमध्ये एक कॉल आले होते आणि हा कॉलमध्ये एक महिला असं बोलत होते की मला तुम्ही खूप आवडतो, तुम्ही मला भेटण्यासाठी या असं बोलत होते। आणि हा स्पॉटमध्ये फिर्यादीचे नवरा आणि त्यांचा मित्र गेले होते आणि तिकडे हा महिला सोबत शरीरासंबंध करण्याचा प्रयत्न असा एक व्हिडिओ पण काढलेले होते। हा घडण्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन जायचं आहे असं बोलके त्यांना एक आरोपीच्या बंद दुकानवर आले होते आणि मारहाण पण केले। बलात्काराचा गुन्हा दाखल करतील असे नसेल 2 लाख रुपये मागितले होते हा घटनेच्या अनुषंगाने आणि नसेल 2 लाख पण नाही दिले। पण त्यांनी असं बोलत होते की को अक्युज्ड विलास कापरे त्यांच्या वीटभट्टीमध्ये 2 वर्ष काम करावे लागेल आणि फिर्यादी पण 2 वर्ष दुसऱ्या हॉटेलमध्ये काम करावे लागेल असं बोलत होते। ह्या पूर्ण घटनेच्या अनुषंगाने आम्ही कुर्डवाडी पोलीस स्टेशन मध्ये एक FIR दाखल केलेले आहे। FIR नंबर 186/2026। हा FIR मध्ये एक्स्टोर्शन चा सेक्शन BNS 308 पण टाकलेले आहे। हे गुन्ह्यामध्ये 4 आरोपी होतो। एक दिलीप फालके, रणधीर फालके, विक्रम सरवदे आणि एक महिला आरोपी। हा 4 आरोपी आता पण अटक केलेले आहे आणि त्यांनी आता पोलीस कस्टडीमध्ये आहे। हा घटनाच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांचा आवाहन करतो की असा काही घटना असेल पण तुम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करा, नसेल माझ्याकडे या आणि मला पण इन्फॉर्म करा। आम्ही कायदेशीर ज्या मदत आम्ही करू शकतो आम्ही पूर्ण